गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून, हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. तर यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे आणि ही छोटे वाक्य आपण कशापासून बनवणारे बघितले? ॲम, इज, आर या टू बीच्या वर्तमानकाळी रूपापासून. तर आज आपण टू बीच्या भूतकाळी रूपापासून बनणारी वाक्य आज मी तुम्हाला शिकवत आहे. तर टू बीची भूतकाळी रूपे कोणती आहेत मग? टू बीची भूतकाळी रूपे वॉज आणि वेअर ही दोन भूतकाळी रूपे आहेत. वॉज एकवचनी आणि वेअर अनेकवचनी, होता आणि होतेत. तर मग ह्या टू बीच्या भूतकाळी रूपापासून बनणारं पहिलं वाक्य आपण लिहू. आय वॉज अ टीचर. आय वॉज अ टीचर म्हणजे मी शिक्षक होतो. मी शिक्षक होतो. आता याच्यामध्ये आपण काय केलं? आय हा करता वापरला, वॉज टू बी स्वरूप वापरलं आणि अ टीचर हे आपण काय केले तर कर्म म्हणून वापरलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही वाक्य वॉज आणि वेअर या दोन टू बीच्या भूतकाळी रूपापासून बनणारी वाक्य आपण बघत आहोत. आय वॉज अ मॅन. आय वॉज अ मॅन ऑफ स्ट्रॉ. आय वॉज मॅन ऑफ स्ट्रॉ. आय करता, वॉज टू बीचं रूप, अ मॅन ऑफ स्ट्रॉ हे काय झालं याच्यामधलं? हे कर्म झालेलं आहे. मी कवडी मोलाचा माणूस होतो. मी कवडी मोलाचा माणूस होतो. हा काय झाला? त्याचा मराठी मिनिंग झाला. नंबर थर्ड वाक्य आहे. आय वॉज इट वॉज ॲन ओल्ड कार. इट वॉज ॲन ओल्ड कार. ती जुनी कार होती. ती जुनी कार होती. तर यामध्ये सुद्धा आपण काय केलं? इट हा करता वापरला. इट वॉज ॲन ओल्ड कार. वॉज हे टू बी स्वरूप आणि ॲन ओल्ड कार हे कर्म, म्हणजेच करता, क्रियापद आणि कर्म. परंतु क्रियापद कोणतं वापरले आपण? हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापद, टू बीचे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरलेलं आहे. बॉयज वेअर क्वाईट ॲट अ सी. समुद्रकिनारी मुले शांत होती. समुद्रकिनारी मुले शांत होती. वी वेअर कंडक्टर्स. वी वेअर कंडक्टर. आम्ही वाहक होतो. आम्ही वाहक होतो.
कालिदास वॉज अ ग्रेट रायटर. कालिदास वॉज ग्रेट रायटर. कालिदास महान लेखक होता. They were popular doctors. They were ते प्रसिद्ध डॉक्टर होते. Rama was a teacher. रामा शिक्षक होता. You were chicken hearted. You were चिकन हार्टेड. तू घाबरट होतास. बॉयज वेअर टीमिड. बॉयज वेअर टीमिड. मुले मूर्ख होती. मुले मूर्ख होती. तर ही जे वाक्य दिलेले आहेत, तर ह्या वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी त्या कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे आपण काय केलेलं आहे, हे टू बीचं रूप वापरलेलं आहे. एक वचनी करता असेल तर आपण वॉज हा टू बीचं रूप वापरलेलं आहे, आणि करता जर अनेक वचनी असेल त्या ठिकाणी आपण वेअर वापरलेलं आहे. वॉज आणि वेअर हे कर्त्याच्या वचनाप्रमाणे आपण इथं वापरले. एक वचनी असेल तर वॉज, अनेक वचनी करता असेल तर वेअर. ही या पद्धतीनं आपण ह्या टू बीच्या भूतकाळी रूपाचा वापर करून हे आपण वाक्य बनवलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवा. या रचनेमध्ये तुम्ही वाक्य बनवल्याच्यानंतर वाक्य कोणतंही चुकत नाही. वाक्य बनवा, बोलण्याचा सराव करा, तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीनं बोलता येऊ शकते. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.